कल्याणमधील शीळ तळोजा मार्गालगतची 14 गावं नवी मुंबई महापालिका हद्दीत समाविष्ट करण्याच्या निर्णयाला वनमंत्री गणेश नाईकांचा विरोध. नाईकांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. त्या 14 गावातील लोकांची नवी मुंबईत जाण्याची इच्छा. नरेश म्हस्केंचं वक्तव्य. सरकार हे लोकांसाठी असतं. गणेश नाईकांचे काही गैरसमज असतील तर दूर करू. म्हस्केंची प्रतिक्रिया. 14 गावांसंदर्भात आम्हाला विश्वासात घेतलं गेलं नाही. कल्याण डोंबिवलीत जाणारी 23 गावं, ठाण्यात जाणारी काही गावं आणि ही 14 गावं मिळून वेगळी महापालिका करता येईल. गणेश नाईकांचं मत. आरे कॉलनीतील आदिवासी पाडा पुनर्विकासाकरता म्हाडाच्या माध्यमातून घरं बांधली जाणार. डीबी रिअल्टी कंपनीकडून घरं बांधली जाणार होती. घरं बांधण्यात घोटाळा झाल्याचा गणेश नाईकांचा आरोप. तर चौकशी करून कारवाई करणार असल्याची नाईकांची प्रतिक्रिया. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 65 इमारतींच्या बेकायदेशीर बांधकामाप्रकरणी तहसीलदारांनी रामनगर पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे यांनी साई डेव्हलपर्सनं खोटे 7/12 दाखवल्याची तक्रार केली होती. मुंबईत ठिकठिकाणी नालेसफाईला सुरुवात. मात्र चांदिवली विभागातील सफेद पूल नाला कचऱ्यानं भरलेलाच असल्याची माहिती. नाल्यातील जलवाहिनी कचऱ्याला अडसर ठरत असल्यानं नालेसफाई. होळीसाठी अनधिकृतपणे वृक्षतोड करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार. मुंबई महानगरपालिकेचा इशारा. वृक्षतोडीच्या गुन्ह्यासाठी कमीत कमी 1000 ते 5000 रुपये असा दंड आकारला जाणार. तर 1 आठवडा ते 1 वर्षापर्यंत कैद देखील होण्याची शक्यता. नाशिक शहरातील छोट्या मोठ्या 36 पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाणार. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडून खबरदारी. मुंबईकरांना उद्यानात घेता येणार पुस्तक वाचनाचा आनंद. मुंबई महापालिकेच्या उद्यानात उद्यान ग्रंथालय. लोअर परळमध्ये पालिकेचा उपक्रम. नाशिकची ओजल जावळे यूपीएससीच्या कॅट परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यशस्वी. घरच्या सामान्य परिस्थितीवर मात करत फ्लाइंग ऑफिसर होण्याचं स्वप्न पूर्ण करण्याचं ओजलचं स्वप्न पूर्ण. सर्व स्तरातून कौतुक. पुण्यात रस्त्यावर लघुशंका केल्याप्रकरणी गौरव आहुजाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयानं आहुजाला न्यायालयीन कोठडी सुनावली. पुण्यात अश्लील कृत्य करणाऱ्या गौरव आहुजा प्रकरणी पोलिसांनी पब रेस्टॉरंटचं सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं. पुण्यातल्या कोरेगाव पार्क मुंढवा रोडवरील रेस्टॉरंटमध्ये गौरव गेला होता. गौरव आहुजाला येरोडा पोलिसांनी घटनास्थळी नेऊन पंचनामा केला. आहुजासोबत त्याचा मित्र भाग्येश ओसवाल देखील उपस्थित होता. पुण्यात जुन्या भांडणाच्या वादातून पबमध्ये आलेल्या 2 तरुणींना टोळक्यांकडून मारहाण. टोळक्याकडून तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न. बंड गार्डन पोलिसात गुन्हा दाखल. सतेज पाटलांच्या पिंपरी चिंचवडमधील डी.वाय. पाटील महाविद्यालयात बॉम्ब ठेवल्याचा ईमेल. तपासणीत बॉम्ब सदृश्य कोणतीच वस्तू आढळली नसल्याची माहिती. नांदेडमधल्या नाळेश्वर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांना बाथरूम साफ करण्यास सांगितल्याची घटना. विद्यार्थी बाथरूम साफ करतानाचे व्हिडिओ व्हायरल. नाशिक पोलिसांनी म्हस्के गँगच्या म्होरक्याला ठोकल्या बेड्या. नाशिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी. दरोडा, चोरी यांसारखे गुन्हे म्हस्केवर दाखल. मुंबईच्या मालाडमध्ये 38 दिवसाच्या बाळाची चोरी. वनराई पोलिसांकडून 4 अटक. पोलीस तपासात आरोपींची बाळ चोरी केल्याची कबुली. नवी मुंबई पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्याच्या सहलीदरम्यान मृत्यूला जबाबदार असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करा. मनसेची मागणी. नवी मुंबईत रिक्षा चालकानं पोलिसांच्या मदतीनं 3 लाखांचे दागिने केले परत. प्रियंका पार्टे ही महिला रिक्षात बॅग विसरली होती. रिक्षावाल्याच्या प्रामाणिकपणाचं सर्वत्र कौतुक. नागपुरात ऑनलाईन गुंतवणुकीच्या नावाखाली न्यायाधीशाची फसवणूक. फाल्कन इनव्हॉइस डिस्काउंट या कंपनीनं 13,50,000 रुपयांची फसवणूक केल्याचं समोर. अकोल्यातल्या उरळमध्ये पोलिसांनी जप्त केल्या. चोरीला गेलेल्या 7 दुचाक्या. या प्रकरणी 1 जण पोलिसांच्या ताब्यात. आईकडे नशा करण्यासाठी पैसे मागितले मात्र न दिल्यानं एका 27 वर्षीय तरुणानं सोसायटीतील 13 दुचाकी पेटवून दिल्या. पिंपरी चिंचवडमधली घटना.
पालघरच्या वाडा तालुक्यातील अंभई आमगाव खुटर इथे ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराचा आरोप. भ्रष्टाचाराविरोधात ग्रामस्थांचं गेल्या 6 दिवसांपासून उपोषण. छत्रपती संभाजी महाराजांवर विकिपीडियावरील बदनामी संदर्भात आक्षेपार्ह मजकूर हटवण्यासाठी मनसेचं नाशिकमध्ये आंदोलन. नाशिक शहरात जीबीएसचा शिरकाव. 60 वर्षाच्या इस्माला जीबीएसची लागण झाल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.